हाय मुलांनो, आज आपण 31th लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे बी अ रायटर 2. तर 31 लेसन आहे ज्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही रायटर कसं बनू शकता, म्हणजे कशी लिहू शकता, लेखक कसं होऊ शकता. द स्टोरी बिफोर अँड आफ्टर. आता तुम्हाला एक गोष्ट लिहायची आहे की बिफोर आधी काय घडले आहे, नंतर काय घडलं आहे. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. हे एक पिक्चर दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. काय दिसतंय त्या चित्रामध्ये तुम्हाला? काय दिसते सांगा बरं? की खूप सारे प्राणी आहेत, ते एकत्र जमले आहेत. व्हॉट डज इट शोज. याच्यातून आपल्याला काय दिसतंय? तर प्राणी एकत्र जमलेत. आर द ॲनिमल्स होल्डिंग अ मीटिंग. मग ह्या सगळ्या प्राण्यांनी एकत्र मीटिंग ठेवलेली आहे का? व्हॉट कुड बी द रिझन. मग हे मीटिंग ठेवण्यामागचं, हे सगळे प्राणी एकत्र भेटण्यामागचं काही कारण आहे का? ट्राय टू इमॅजिन व्हॉट मस्ट हॅपन बिफोर अँड व्हॉट इज लाईकली टू हॅपन लेटर. तर असा विचार करा तुम्ही की काय बरं घडलं असेल, का हे सगळे प्राणी एकत्र आले असतील, हे एकत्र येण्यामागं काय कारण असेल, ह्याच्या आधी काय झालं असेल आणि हे मीटिंग नंतर काय होणार असेल, असा तुम्ही विचार करायचा आहे, इमॅजिन करायचं आहे. फॉर्म ग्रुप्स. तुमचे ग्रुप तयार करा वर्गामधल्या मुलांचे. डिस्कस युअर आयडियाज. मग तुम्हाला काय वाटतं आहे त्याच्यावरती चर्चा करा. देन ईच वन ऑफ यू शूड राईट हिज ऑर हर स्टोरी सेपरेटली. आणि मग प्रत्येकाने तुमची जी गोष्ट आहे ती वेगळी वेगळी लिहायची आहे. यू मे गिव द ॲनिमल्स नेम्स अँड डिस्क्राईब देअर क्वालिटीज इन शॉर्ट. तुम्ही ह्या प्राण्यांना नावं लिहू शकता, नावं देऊ शकता, किंवा त्यांच्या काही क्वालिटीज आहेत, काही वैशिष्ट्य आहे, काही वेगळेपण आहे, तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये लिहू शकता. जसं आपण म्हणतो की नाही, सशाला नेहमी भित्रा ससा. ही भित्रा हे त्याला दिलेली एक क्वालिटी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. यूज कॉन्व्हर्सेशन इन युअर स्टोरी. आता गोष्ट लिहिताना कॉन्व्हर्सेशन लिहायचं आहे. म्हणजे आता समजा तुम्ही सशाला नाव दिलं बनी, मग बनी डॉट डॉट म्हणजे बनी सेज. मग बनी काय म्हणत आहे ते लिहायचं आहे. उंदीरला काय नाव दिलं ते तुम्ही तिथं लिहायचं आहे. पोपटाला काय नाव दिलं, मग पोपट काय म्हणेल याच्यावरती. असं करून तुम्ही ती स्टोरी तयार करायची आहे आणि ती कॉन्व्हर्सेशन फॉर्ममध्ये लिहायची आहे. समजलं? अशा प्रकारे तुम्ही एका स्टोरीचे रायटर होऊ शकता. तर आता बीमध्ये या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? लुक ॲट द पिक्चर केअरफुली. हे सुद्धा चित्र काळजीपूर्वक बघा. व्हॉट आर दीज पीपल. हे लोक काय करत आहेत? वेअर आर दे गोईंग. ते कुठे चाललेले आहेत? व्हॉट आर दे कॅरिंग. त्यांनी हातामध्ये काय घेतलेलं आहे, काय आहे त्यांच्यासोबत? व्हाय, का घेतलेलं आहे? ट्राय टू आन्सर दिस क्वेश्चन्स युझिंग युअर इमॅजिनेशन. इथे तुमच्या कल्पनाशक्तीचा विचार करायचा आहे. कल्पनाशक्ती म्हणजे काय? तुम्ही काय इमॅजिन करता आहात. तर असा विचार करून काय घडणार असेल, काय घडत असेल हे सांगायचं आहे. फॉर्म ग्रुप्स. इथे सुद्धा ग्रुप बनवा. डिस्कस युअर आन्सर अँड ट्राय टू बिल्ड अ स्टोरी अराउंड दिस पिक्चर ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. मग ही एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे असं समजा. हे चित्र बघा, त्याच्यामध्ये काय घडतं आहे ते बघा आणि मग एखादी स्टोरी तयार करा, गोष्ट तयार करा. गिव युअर कॅरेक्टर नेम्स अँड क्वालिटीज. डोंट फॉरगेट टू इन्क्लूड द डॉग. आणि तुमच्या कॅरेक्टरला नाव द्या, त्यांचं काहीतरी वेगळी त्यांना क्वालिटी द्या, विशेषण द्या. आणि ह्या डॉगला घ्यायला विसरू नका त्या स्टोरीमध्ये. ऑल्सो फाइंड अ सुटेबल नेम फॉर द प्लेसेस वेअर दे लिव्ह, वर्क अँड आर ट्रॅव्हलिंग टू. आणि ते कुठे काम करतात, कुठे राहतात, ते कुठे चाललेत, असे सुद्धा त्या ठिकाणांना नावे द्या. गिव युअर स्टोरी अ सुटेबल टायटल. आणि तुमच्या स्टोरीला, गोष्टीला सुद्धा एक छानपैकी टायटल द्या. ठीक आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही स्टोरी लिहू शकता. समजलं?